नमस्कार मित्रांनो, मी विजय। आज आपण बघणार आहे दापोली तालुक्यातल्या अंजर्ले या गावी असणारा कड्यावरच्या गणपतीचं मंदिर। मंडणगड तालुक्यातल्या कादिवली या गावी आम्ही गेलो होतो आणि तिथून हे कड्यावरच्या गणपतीचं मंदिर फक्त 18 किलोमीटर आहे आणि या मंदिराविषयी खूप ऐकलं असल्यामुळे तिथं जायची खूप उत्सुकता होती। म्हणून सकाळी लवकर उठून सगळं आवरून आम्ही 8:30ला निघालो। हे रस्ते एवढे सुंदर आहेत कोकणातले, कधी संपूच नाहीत असे वाटतात आणि फायनली एक अर्ध्या तासात हे अंजर्ले गावची मोठी भव्य कमान आली। इथून मुख्य मंदिर आहे ते हिल टॉपवर आहे। मंदिरात मला वाटतं आम्हीच पहिल्यांदा आलो। एवढ्या लवकर आलो की अक्षरशः तिथली दुकान देखील उघडली नव्हती। सुदैवानं या काकांचं दुकान उघडं होतं। तिथून आम्ही पूजेचं सामान घेतलं आणि मंदिरात जायला निघालो। आलो थांबा। मंदिराच्या परिसरात अतिशय शांतता होती, शिवाय स्वच्छता देखील होती आणि तिथे एक वेगळीच अशी ऊर्जा जाणवत होती। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हे मंदिर जरी हिलटॉपवर असलं तरी आपल्या व्हेकल्स अगदी मंदिराच्या आवारापर्यंत पोहोचू शकतात, पण मंदिराचा आवार एवढा भारावून टाकणार आहे काय विचारू नका। हातपाय धुवून आत आलं की सुरुवातीलाच आपल्याला हे बोर्ड दिसतात, म्हणजे मंदिरात येताना व्यवस्थित कपडे घालून या, फाटकी कपडे किंवा तोकडे कपडे घालून येऊ नका अशा प्रकारच्या सूचना आहेत। त्या खरं म्हणजे आपण पाळायला हव्यात। अशा ठिकाणी जाताना तिथलं पावित्र्य अबाधित राहील याची काळजी आपण घ्यायला हवी। मंदिरात कुणीही नव्हतं, भक्तगण तर सोडाच, पण तिथं उभे असलेले भटजी देखील नव्हते। आम्ही नेलेली पूजेची फुलं आणि नारळ आम्ही तसाच तिथे जी ठेवायची जागा असते त्या ठिकाणी ठेवला। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आणि या ठिकाणी थोडंसं बसलो। कुठल्याही मंदिरात गेलं की तिथली एनर्जी आपल्याला जाणवल्या वाचून राहत नाही आणि तसाच काहीसा अनुभव आम्हाला इथं। गणपतीच्या पावलाकडे पहिले पाऊल मंदिर परिसराबाहेरून मंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोर आता आपण चाललोय ते गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल बघायला। या ठिकाणची अजून एक कथा अशी आहे की जे पुरातन मंदिर होतं ते समुद्रात होतं, म्हणजे समुद्राच्या कडेवर होतं, पण तिथल्या पाण्याची पातळी वाढल्यामुळं तिथं वारंवार पाणी जायला लागलं। ज्यावेळी हिलटॉपवर हे मंदिर बांधलं त्यावेळी पहिलं पाऊल टेकडीवर ठेवून दुसरं पाऊल गणपती बाप्पांना मंदिरात ठेवलं अशी इथं एक कथा सांगितली जाते। खूप जागृत देवस्थान असल्यामुळं अर्थातच इथं गर्दी असते। गणपतीचे पहिलं पाऊल गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल। आम्ही आलोय अंजर्ल्याच्या कड्याच्या गणपतीच्या मंदिराकडं आणि ही जी प्लेस आहे इथं गणपतीचं पहिलं पाऊल आहे। आणि खूप छान शांतता आहे। सकाळची गाणी देवाची लागलेली आहे। तिकडं नारळाची असंख्य झाडं आहेत। मंदिराचे कळस दिसत आहेत। समोर एक ब्रिज आहे आणि समुद्रात तो एक किल्ला दिसतो कुठला तरी, एक वडाचं झाड आणि एकदम स्वच्छ आहे जागा। बसून एक 10 मिनिटं मेडिटेशन करायला हवं। अंजर्ले बीच इथून जवळच आहे आणि आता समोर जो आपल्याला किल्ला दिसला होता तो सुवर्णदुर्ग आहे। या गणपती बाप्पाच्या पावलाचं दर्शन घ्यायला मंदिराच्या बाहेरूनही आपल्याला जाता येतं।
बाहेरच्या बाजूने एक वाट आहे, त्या वाटेने आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. हे ते बाजूलाच असलेलं शिव मंदिर आहे. वृंदावन आहे. आणि हे ते अंजरल्याचं कड्यावरचं गणपती मंदिर. वर जे कळसाला आहे सिद्धटेक, मोरगाव, पाली अशी अष्टविनायकांची पूर्ण नावं आहेत. खूप छान आणि रेखीव मंदिर आहे आणि अतिशय शांत जागा आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूच्या गावात चालू असलेली देवाची गाणी ऐकू येतात आपल्याला. हो, पारिजातकाचं झाड आहे इकडे. ही सगळी पारिजातकांचा सडा पडलाय खाली सगळा. या मंदिराच्या आवारात इथं आजूबाजूला असणारी प्रेक्षणीय स्थळं किंवा दुसरी मंदिरं किंवा ज्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची छानपैकी माहिती देण्यात आली. हां, अच्छा. दुर्गादेवी मंदिर मुरुड, महालक्ष्मी मंदिर केळशी, दुर्गादेवी मंदिर अंजरले. अंजरलेत अजून एक मंदिर आहे दुर्गादेवी मंदिर. गणपतीचे पाऊल. सगळं माहिती दिलेली आहे. हां, बुरुंडी, दाभोळ. या मंदिराचा परिसर आहे, खूप शांतता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दी नाही, त्यामुळे कलकलाट नाही आहे. शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि पावित्र्य. का आली पण नाही, उघडले. त्याच्या आत आमचं दर्शन. तुम्ही जर दापोली किंवा मंडणगडच्या आसपास कुठं आला असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. तुमच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता लाभेल हे मात्र नक्की.